औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून नागपुरात वाद झाला असून नागपूरच्या महाल भागात आंदोलनानंतर तणाव निर्माण झाला असून दोन गटात जोरदार दगडफेक देखील झाली आहे। नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे। अशा प्रकारे जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे। माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं। नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे, त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये। मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे। नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी। खालापूर इथल्या गोरक्षा प्रकरण मुस्लिम समाजाने एकत्र येत पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। तर रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसांपूर्वी मुस्लिम आणि हिंदू समाजात तेढ निर्माण झाली होती। अखेर खालापूर तालुक्यातील 8 गावातील मुस्लिम समाजातील बांधवांनी एकत्र येत यापुढे गोरक्षा करण्याचा निर्णय घेतला। या संदर्भात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना या संदर्भात मुस्लिम समाजाने एकत्र येत घेण्यात आलेल्या निर्णयाचं निवेदन दिलंय। मागील काही दिवसापासून खालापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरात जे काही दोन समाजामध्ये जे काही वितुष्ट निर्माण होत आहे त्याला कुठेतरी एक कारण सापडतं आहे। मग ते कुठलंही उत्सवाचं कारण असो या कुठलंही कारण असो, तर याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे ते गोरक्षा व गोहत्येसंदर्भातलं कारण आहे की जिथे नेहमी दोन समाजमध्ये गटतट निर्माण होतात व आमनेसामने तयार होतात। त्यामुळं समाजामध्ये कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि समाज मात्र ढवळून निघतो। याचा त्रास 4 लोक जी काही करणारी असतात याचा त्रास मात्र संपूर्ण तालुक्याला, जिल्ह्याला व संपूर्ण राज्याला मात्र आपण होताना वारंवार पाहतो आहे। व त्यामुळं आज खालापूर तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाच्या जी काही 8-9 गावं आहेत यांनी एकत्र येऊन मागील 5-6 दिवसापासून जो निर्णय घेतला आहे व त्याची जी अंमलबजावणी केली, प्रत्येक तालुक्यातल्या मुस्लिम लोकवस्ती असलेल्या गावागावामध्ये जाऊन प्रबोधन करण्यात आलं आहे की जेणेकरून गोरक्षा ज्याप्रमाणे गोरक्षा करायला पाहिजे तर गोरक्षा करा। आता कायदा व कायदा सुव्यवस्था बिघडून देऊ नका। त्यामुळे दोन समाजाच्या प्रत्येक माणसाला कुठेतरी भोगायला लागतं आहे आणि गोरक्षाला भारतामध्ये एक हिंदू समाजामध्ये एक मोठं स्थान देण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे आम्हीही मुस्लिम समाजानेही मात्र गोरक्षा पाळण्याचा जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। खालापूर तालुक्यातील संपूर्ण 8 मुस्लिम गावं ही आता इतर समाजाच्या खांद्याला खांदा लावून गोरक्षा करण्यासाठी पुढे येत आहे व त्याचंच आज इथं प्रत्यय पाहायला भेटला आहे की जे रायगड जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना या ठिकाणी खालापूर येथे खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने गोरक्षा आम्ही करू हा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या वतीने जो निवेदन देण्यात आलेलं आहे व तसेच यापुढेही शासनाला व कायद्याला जेव्हा पोलीस सहकार्य मागतील व प्रशासन सहकार्य मागतील तेव्हा आमच्या या 8 गावांमध्ये जो मुस्लिम समाज आहे त्यांची जी एक समिती तयार करण्यात आली आहे ही समिती ही पूर्ण शासनाला सहकार्य करेल। 12 आणि 13च्या रात्री इकडे खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 घटना घडलेल्या होत्या। एका घटनेमध्ये गोवंश जे आहे तर ते 3 बैल आणि हे त्या ठिकाणी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी 2 समाजामध्ये दगडफेक झालेली होती आणि गुन्हा नोंद झालेला होता। आणि दुसऱ्या दिवशी खोपोलीमध्ये एक घटना घडलेली होती की एका व्यक्तीला अडवलेलं होतं आणि त्यांना घेराव केलेला होता। तर अशा 2 घटनांमुळे 2 समाजामध्ये जे काही अविश्वास किंवा असे काही जे वातावरण आहे तर या निमित्ताने आम्ही दोन्ही समाजाचे म्हणजे मुस्लिम समाजाचे आणि हिंदू समाजाचे लोकांना बोलून
त्यांच्याशी चर्चा करतो आहोत, त्यांचे म्हणणं काय आहे ते ऐकून घेत आहोत आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांच्या जे काही शंका आहेत त्याचं निरसन करतो आहोत। याच्यातून एकच आहे की हा जो दोन्ही समाजातला जो सलोखा आहे तर तो राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत आणि निश्चितच म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या कडून हा पॉझिटिव्ह असा प्रतिसाद मिळतो आहे आणि मला वाटतं की या निमित्तानं जे काही अविश्वासाचे किंवा ह्याचे जे वातावरण आहे तर ते निवळण्यासाठी निश्चित मदत होईल। त्याचबरोबर पोलीस विभागाच्या वतीनं पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे, महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी फिक्स पॉईंट्स लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून कोणतीही छोटी घटना घडली तर त्या घटनेला जो प्रतिसाद आहे तर तो निश्चितच कमीत कमी वेळामध्ये देण्यात येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत। यामध्ये आता आम्ही जे मुस्लिम समुदायाचे लोकांना आम्ही जे काही चर्चेला बोलवलेलं होतं तर ते 8 गावामधले प्रतिनिधी होते आणि त्यांनीच सर्वानुमते या बाबतीमध्ये एक निर्णय घेतलेला आहे की गावामध्ये कुणी पण गोवंश हत्या किंवा काही जर समजा कटई करत असेल तर त्याची माहिती ते स्वतःहून पोलिसला देणार आहेत, अशा पद्धतीची कल्पना आम्हाला त्यांनी दिलेली आहे आणि ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे की गावामध्ये कुणीतरी एखादाच असं काहीतरी कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्याचा काय असतो की त्याच्यामुळं इतर लोकांच्यावरती त्याचा ब्लेम जात असतो आणि म्हणून गावानेच ठरवलं की असं जर गावामध्ये कोणी करताना मिळालं तर आम्ही पोलिसांना इमिडिएटली कळवू। तर अशा पद्धतीने ह्या 8च्या 8 गावांमध्ये हा निर्णय झाला आणि ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे आणि मला असं वाटतं की भविष्यात पोलिसांनासुद्धा हा जो गोवंश हत्याबंदी कायदा आहे तर त्याचं 100% जे इम्प्लिमेंटेशन आहे ते करण्यामध्ये निश्चितच मदत होणार आहे। आपल्याला कल्पना आहे की आता आज शिवजयंती आहे, त्यानंतर आता पुढे एक रामनवमीचा उत्सव आहे, गुढीपाडवा येणार आहे, तर एकामागे एक सण आहे। त्याचबरोबर मुस्लिम धर्मियांचे सुद्धा रमजानचे रोजे चालू आहेत, पुढे रमजान ईद येणार आहे। तर दोन्ही समाजातील जे लोकांना आम्ही या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की जो सलोखा आहे, जो संवाद आहे तर तो टिकवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत आणि निश्चितच टिकवण्याचा प्रयत्न करावा। मुलीचा वाईट उद्देशाने पाठलाग केल्याप्रकरणी 50 वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर तामसा इथे मुलीचा वाईट उद्देशाने पाठलाग केल्याप्रकरणी 50 वर्षीय आरोपी विरुद्ध तामसा पोलीस स्टेशन इथे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस स्टेशन इथे एका महिन्यात 2 पॉक्सो हे अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत। एकीकडे महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं असून दिवसेंदिवस बलात्कार, विनयभंग, छेडछाड प्रकरण वाढतच चाललंय। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस स्टेशन इथे 17 मार्चला रात्री उशिरानंतर पॉक्सो अंतर्गत भादवी 78 पॉक्सो अंतर्गत 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आरोपी नामे कांताराम नारायण शेखदार असून पुढील तपास तामसा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरोटे हे करत आहेत। दिनांक 17/3/2025 रोजी तामसा शहरातील पीडित मुलीची आई यांनी तक्रार दिली की तामसा येथील वय वर्ष 50 आरोपी नामे कांताराव नारायण शेखदार हा त्यांच्या अल्पवयीन मुलीचा शाळेत जाताना वारंवार पाठलाग करतो, त्याचप्रमाणे तीस हातवारे करतो अशी तक्रार आम्हाला प्राप्त होताच आम्ही पोलीस स्टेशनचे PSI नरोटे साहेब यांना त्याचप्रमाणे महिला पोलीस अंमलदार यांना पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवून घेण्यास सांगितले आणि तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक साहेब, त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब भोकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक साहेब, अधिकारी साहेब अर्धापूर चार्ज भोकर यांना सदर घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून सदर आरोपीस रात्री 01 वाजता अटक केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। तपास PSI नरोटे साहेब करीत आहेत। तर या होत्या गुन्हेगारी जगतातील काही महत्त्वाच्या घडामोडी। अशाच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।